आपल्याकडे आज दोन स्पेशल गेस्ट आहेत. अश्विन आहे आपल्याबरोबर, त्याचबरोबर भाऊ कोरडेही आहेत. भाऊ काका, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. नक्कीच. आपण आता बघितलं मुंबई हल्ल्यांवरती जे झालं होतं, सगळ्यांच्याच मनामध्ये या आठवणी ताज्या आहेत. 26 नोव्हेंबरला जो हल्ला झाला होता, त्याच्यानंतर लोक बाहेर आली, आपला निषेध त्यांनी व्यक्त केलेला होता. नक्कीच. पण तुमचं जे काम आहे ते 93चे जे ब्लास्ट झाले ऍक्च्युली, ते त्याच्यानंतर रायट्स झाले, त्याच्यानंतरचं काम आम्हाला त्याच्याबद्दल बोलायला आवडेल की मोहल्ला कमिटी मधलं जे काम होतं, तर तिथपासूनच आपण मला वाटतं सुरुवात करूया की मोहल्ला कमिटीचा कॉन्सेप्ट तुम्ही आम्हाला समजावून सांगाल का प्लीज? मोहल्ला कमिटीचा कॉन्सेप्ट जो आहे तो म्हणजे अशा वेळेला रायट्स अनेक झाल्या, पण त्यावेळेस एक साहनी नावाचे एक पोलीस कमिशनर होते. तर त्यांनी एक कल्पना मांडली की जोपर्यंत सर्वसामान्य माणसं याच्यामध्ये एकत्र येत नाहीत, तोपर्यंत पोलीस यंत्रणा किंवा हे फारसं काही करू शकत नाही, असं त्यांची कल्पना. आणि त्या दृष्टीने त्यांनी बरीचशा ठिकाणी अशा प्रत्येक पोलीस स्टेशनने एक मोहल्ला कमिटी, म्हणजे पण त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचे कुठले लोक नव्हते, सर्वसामान्य माणसं की ज्यांचा काही त्यांच्या मोहल्ल्यामध्ये त्यांचं लोक ऐकतात वगैरे, अगदी सामान्य माणसं, अशांना एकत्र करून ती मोहल्ला कमिटी बनवली. आणि त्यातून मग ती कामाला सुरुवात झाली. मोहल्ला कमिटी सर्व कल्पना अगदी सिंपल आहे. आणि त्यावेळेस ते स्वतः कमिशनर असल्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जे इन्स्ट्रक्शन, आणि त्यावेळेस थोडासा तुम्ही आठवत असेल तर पोलिसांच्यावरती बरेचसे चॅनल, वर्तमानपत्र यांनी बरेचसे ताशे रोवले, त्यामुळे ते पण थोडेसे होते की कुठेतरी आपली प्रतिमा सुधारायला पाहिजे. त्यामुळे त्याच वेळेला ते मोहल्ला कमिटी, सर्वसामान्य माणसं, पोलीस यंत्रणा हे एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून तो जो त्याचा जो एक दहशत होती लोकांनी, ते फार धारावी बद्दल बोलायचं झालं तर फार झटपट हळूहळू फार लवकर ती संपत आली. आणि धारावी मधल्या लोकांच्या मध्ये तो एक असा हे आला, म्हणजे समजा मी एक माझं उदाहरण घेतो की मी धारावीमध्येच राहतो, म्हणजे आणि मी स्वतःला थोडा असा समाजसेवक वगैरे समजत होतो. पण जेव्हा ही घटना घडली, राईट जेव्हा सुरू झाली, त्या 30 फुटावर माझ्या घर जळत होती. पण मी काय तिथे जाऊ शकत नव्हतो, मी धारावीतच राहतो पण जाऊ शकत नव्हतो. आणि थोडं असं असतं की थोडं माणसं विचार करतात हे काय होतं, तर लक्षात आलं की मी हिंदू आहे आणि त्या समोरच्या भागामध्ये सर्वसामान्य मुस्लिम माणूस मला एकही मित्र नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्याशी डायलॉग करू शकत नाही. आणि मग तिथून धारावीमध्ये जी कामाची सुरुवात झाली ती अशा पद्धतीने झाली. म्हणजे आम्ही काही मित्र होतो त्यावेळेस, माझ्यावेळेस सुरेश सावंत वगैरे, नंतर नीला लिमय वगैरे तिथे काम करत होते. म्हटलं हा काहीतरी माझ्या बाबतीतलं गोल आहे, म्हणून माझं जे टार्गेट होतं किंवा मी जे ठरवतो की मला कमीत कमी 100 मुस्लिम मित्र करायचे, हा माझा, तिथून कामाला सुरुवात केली. आणि मग बोलायचं म्हणायचं मग मुसलमानांशीच बोलायचं. मग त्यातून त्या आपोआप पुढे सरकत गेल्या कल्पना. त्याला काही राजकीय तत्वज्ञान किंवा सामाजिक तत्वज्ञान वगैरे असं काही नाही. मग मुसलमानांशी बोललं, मग मुसलमानांशी बोलल्यानंतर हिंदूंशी बोलणं, मग असं का झालं, मग तुम्ही इथे किती वर्ष राहतात, तर काही म्हणायचे आम्ही 50 वर्ष राहतो, काही ठिकाणी मुसलमान आणि हिंदू 100 वर्ष एकत्र राहत आहेत. मग एवढ्या वर्ष एकत्र राहून आपण एकमेकाशी घर कशी काय जळाली आपली, कारण काय याचं? आणि थोडं लोक करून जातात आणि नंतर थोडीशी इम्पॅक्ट असतात, धर्माचे असतात, काही वेळेला प्रेशर्स असतात, करून जातात. पण नंतर मग बोलायला लागल्यानंतर मग माणूस हा सर्वसामान्य माणूस हा विचार करायला लागला हे काहीतरी चुकलंय. मग एकत्र येण्याची प्रक्रिया तिथे सुरू झाली. हो, कारण का आणि अशा अटॅक्स मधून किंवा असे जे काही हादसे झालेले आहेत आपल्याकडे, त्याच्यातून सतत एखाद्या कम्युनिटी मधल्यांची नावं बाहेर येणं आणि त्याच्यामुळे जो इम्पॅक्ट येतो की लोकांमध्ये, त्याच्यामुळे जी डिवाइड निर्माण होते, ही कुठेतरी हील करण्यासाठी असे प्रयत्न उपयोगी पडतात, नाही का? एक्झॅक्टली. आणि आम्हाला अगदी तो म्हणजे जगभर नेहमी सांगतात लोक की डायलॉग करणं फार आवश्यक आहे कुठली समस्या सोडायची, पण मला नाही वाटत किती डायलॉगने समस्या सुटल्या आहेत. पाकिस्तान हिंदुस्थान डायलॉग गेली काही वर्ष झाले, पण धारावीमध्ये हा प्रयोग झाला बघा यशस्वी, की ज्यावेळी ह्या दोन्ही कम्युनिटीज एकत्र बसल्या, एकत्र बोलायला लागल्या आणि त्यांचे दैनंदिन व्यवहार सुद्धा इतके जवळचे, पण मग व्यवहारापुरतं बोलायचं, पण विश्वास निर्माण होत नव्हता.
म्हटलं व्यवहार निराळे आहे, जगण्याची म्हणजे सर्वायवल आहे हे नाही. विश्वास निर्माण होणं फार आवश्यक आहे. आणि मग ते जेव्हा एकमेकाशी बोलायला लागले आणि मग त्यातून तो विश्वास निर्माण झाला की नाही चुकलं आपलं काहीतरी. म्हणजे मी तेच तुम्हाला एक घटना सांगितली की एका 2 कम्युनिटीमध्ये काही लोकांनी भिंत बांधली होती. तर तिथेच लोकांशी बोलताना आम्ही म्हणतो की भिंत कशी काय तुम्ही, ते नाही अभी कुछ हो गया खत्म हो गया, असं ऐसा नाही खत्म होत आहे म्हटलं. तुमचं हे स्मारक आहे नाही डिवाइड, ही भिंत कोण पाडणार? ते म्हणे साहेब तुम्ही पाडा. म्हटलं आम्ही नाही पाडणार, पाडायची असेल तर तुम्ही पाडा. मग एक दिवशी रात्री त्याने गपचूप भिंत पाडली. आणि तिथे मग असं लक्षात आलं की नाही, याच लोकांना ह्यांच्याच मध्ये बसून जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत शांतता, मग कम्युनल हार्मनी वगैरे हे जे मोठे मोठे शब्द आहेत, एकच सर्वसामान्य आहे की मी गरीब माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, मला शांततेने जगायचं आहे, माझ्या रोजीरोटीचा जर प्रश्न असेल तर आपण इथे शांततेने राहिलं पाहिजे. तिथून त्या मग कामाला अशी ते सुरवेग घेतला धारावीमध्ये. त्या कामाचं वैशिष्ट्य आणखी असं आहे की ते काम सुरू झाल्यानंतर 93 पासून आज तागात चालू आहे ते. आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. आपल्यासोबत अश्विन आहे, आपल्याला अश्विनशी गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी आपण घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.